ब्रह्ममुहूर्तावर उठून लोहपत स्थानकावर वेळेत पोहोचताच कळालं लोहपत गामिनी वेळेत नाही. मग 1 तास वाट बघायला लावून शिट्टी वाजवत निर्लज्ज लोहपत गामिनीने माझ्या आई बाबांसमोर माझा राग घालवण्याचा निष्फळ प्रयत्न केला आणि तात्काळ आरक्षित आसनावर शयन करून माझ्या विठ्ठलासोबत मीही प्रज्वलित झालेल्या जठराग्नीमध्ये गरम गरम समोसा स्वाहा करत भुवन भास्करांना शुभप्रभात म्हणून प्रवासाच्या पहिल्या गंतव्यस्थानी उतरलो. तर इथे स्वयंचलित पायऱ्यांचं अग्निदिव्य आणि अग्निनारायणाचा दाह सहन करत श्रावण बाळाचा वारसा पुढे चालवत असलेलो मी चालत चालत जाऊन बसलो नांदेड भुवाट्यावर उभ्या असलेल्या लालपरी. तर कर्मधर्म संयोगाने ही मंडळी बाबांच्या गावची निघाली. तेव्हा हीच ती वेळ आणि हाच तो क्षण म्हणून मी माझ्या ऋणुझुणूचं प्रमोशन करतात आजोबांनी दोघायला घ्या तुमच्या सिरियल मध्ये तुम्हाला काय 10,000-5,000 रुपये देऊ घ्या आम्हाला. अशी जुजबी लाच देण्याचा आमिष दाखवून दुसऱ्या क्षणी बंद नेत्रचक्षूंनी चंदेरी नगरीत प्रवेश केला. तेव्हा बहरलेल्या निसर्गासोबत तुडुंब भरलेल्या नदीचं दर्शन घेत वरुण राजांनी आमच्या स्वागतासाठी पाठवलेल्या सौम्य वर्षीत मी माहूर भूअड्ड्यावर उदयोस्तु जगदंब म्हणत पाऊल ठेवलं आणि काही अंतर चालून गंतव्यस्थानी पोहोचताच परमपूज्य श्री माधवानंद महाराजांचं मुखदर्शन घेतलं.